रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. कथाकाळी किंवा कीर्तनाच्या वेळेला लक्षात ठेवा, झोप न येणारी व्यक्ती सुद्धा कीर्तनात आणून बसवा, लगेच झोपते. का? कारण आहे त्याला, लक्षात ठेवा. झोपेला वरदान आहे हे द्या सोडून, परंतु मुख्य कारण काय आहे ते पहा. झोप, अति झोप येणे आणि त्यातल्या त्यात चांगल्या वेळेला झोप येणे ही अतिपापाचं लक्षण आहे बरं का, लक्षात ठेवा. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, आणि अति झोप येणं म्हणजे हा एक रोगच आहे, लक्षात ठेवा. मग ज्याला कीर्तनामध्ये किंवा कथेप्रसंगी झोप येते, आता कथा कीर्तन म्हणजे हे पुण्याईचा मार्ग आहे, परंतु त्याची पाप लक्षात ठेवा हे त्याला झोपू देत नाही, म्हणजे जागू देत नाही. का? तर महाराजांनी दुसरा एक दृष्टांत दिलाय, अतिशय महत्वाचा दृष्टांत दिलाय. कामी कथाकाळी निद्रा लागे, कामी श्वानापरी जागे. आणि शेवटचं चरण तर अतिशय महत्वाचं आहे. तुका म्हणे जाण नर गाढवा हुनी हिन. आता पहा, ह्याच्यावरती इतकं चिंतन करू शकतो आणि हे आवश्यक आहे. ज्या वेळेला कथा कीर्तन चालू असतं त्यावेळेला झोपणं, म्हणजे महाराजांनी दृष्टांत असा सांगितलंय की जसं कामातूर झालेला कुत्रा हा कुत्रीच्या मागे रात्रंदिवस फिरत राहतो बरं का, तसा कामातूर झालेला मनुष्य, काम हे पापाचं द्वार आहे, लक्षात ठेवा. अतिकाम म्हणजे कामातूर झाली तीच व्यक्ती, लक्षात ठेवा, तीच व्यक्ती जेव्हा घरी असेल, स्त्री संग जेव्हा त्या व्यक्तीचा असेल त्यावेळेला तो रात्रात जागेल बरं का. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा जरा कडक आहे, परंतु जिथे कामाचा विषय चाललेला आहे, जिथे वासनेचा विषय चाललेला आहे, तुम्ही पहा लोक टवाळक्या करत याच्यावरती पारावरती बसतात गावच्या, तिथे इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असतात, तिथे काहीही अजिबात झोप येत. टीव्ही पाहताना पहा, टीव्ही पाहताना अजिबात झोप येत नाही, कारण नागडं उघडं सगळं बघायला मिळतं. ध्यानात आलं का? म्हणजे कामाने पछाडलेली जर व्यक्ती असेल तर काम हा विषय वासना आहे, आणि विषय वासनेचा भोग ज्या मनी असतो, लक्षात ठेवा, तिथे रोग हा येतो. आणि रोगाचं मुख्य कारण म्हणजे कीर्तनात आपल्याला झोप आली की समजून जायचं की आपल्या अंगी पाप आहे. मग हे पाप नाहीसं करण्यासाठी बी लगेच जगद्गुरु तुकोबाराय उपाय बी सांगतात महाराज. मग आता कथेच्या वेळेला कीर्तनाच्या वेळेला झोप येते, मग ही पापामुळं झोप येते. पापामुळं झोप हा एक प्रकारचा, निद्रा ही एक प्रकारचा रोग आहे, अतिनिद्रा हा एक प्रकारचा रोग आहे, लक्षात ठेवा. रोग म्हणजे कावीळ झालेली व्यक्ती पहा, रात्रंदिवस झोपून राहते काय. आणि अशी रोगी व्यक्ती सुद्धा जर कामाच्या गप्पा चालल्या तर त्या कामाच्या गप्पामध्ये रात्र रात्र जागते. ध्यानात आलं का तुमच्या? परंतु चांगली कथा, पुढे देवाची कथा जर लावली किंवा कीर्तन हे भगवंताचं नामस्मरण आहे, मग हे पाप घालवण्यासाठी काय करायचं? तर पाप अंत दोनच नामामुळे होतो. एक म्हणजे भगवंताचं नाव, आणि दुसरं तुका म्हणे पापे जाती संतांचिया जपे. संतांच्या नावाचा जप केला. आता मध्ये कीर्तनकार त्यांना आठवत नाही म्हणून विठ्ठल 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 म्हणतात का? नाही ना. तुमच्या मुखातून कीर्तनकाराची अपेक्षा अशी असते की विठ्ठल विठ्ठल हे समोर बसलेल्या व्यक्तीने म्हणावं बरं का. कुंडलिक वरदा हर विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम हा मोठा गजर करायला सांगतात कीर्तनकार. कशासाठी सांगतात तर त्याला केवळ कारण हे भगवंताचं नाव आणि संतांचं नाव जर मुखी आलं. आता तुम्ही म्हणाल महाराज जगामध्ये किती संत आहेत. संत सर्व असू द्या, परंतु आपण काय करायचं, पाया आणि कळस. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ते दोन धरले की मधले सर्व संत आले लक्षात ठेवा. म्हणून किंवा गजर होताना काय म्हणतो आपण, सुरुवात भगवंताला कोणी उभं केलं तर पुंडलिकाने. आलं का लक्षात. सर्व येतात लक्षात ठेवा त्यामध्ये. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता तुकारामही येतं, रामही येतं लक्षात ठेवा, ज्ञान ही येतं. आणि जेव्हा याची प्राप्ती होते तेव्हा आपली पापे आपोआप जळून जातात. आता ही पापे जळण्यासाठी एक तर मी अनेक वेळा दृष्टांत सांगत असतो. कीर्तनाला बसत असताना कीर्तन जिथे सुरू आहे तिथे मंडप घातलेला आहे, त्या मंडपाच्या खाली बसावं बरं का लक्षात ठेवा. कारण आपली जी सर्व पाप आहेत ती त्या मंडपात यायला अधिकार नाही त्यांना ठेवा. मग ही पाप आपण मंडपात येऊन बसलो की ती पाप मंडपाच्या वरती तरंगत असतात सर्वांची बरं का. जेवढे मंडपात बसले, मंडपाच्या बाहेरचे त्यांचे पाप जायचा बी प्रश्न येत नाही, न्यायचा बी प्रश्न येत नाही. उलट हे पाप सगळी वर तरंगणारी, अरे हे सोटी सगळे बाहेर बसलेले. सत्य परिस्थिती आहे बरं का ही लक्षात ठेवा. 350 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी माऊलींनी हे सांगून गेले, रात्रंदिवस कीर्तन ऐकून सुद्धा लोक समाधानी सुखी का नाहीत, किंवा स्वतः कीर्तन करणारे सुद्धा सुखी का नाहीत, त्याची ही कारण आहे बरं. ही सत्य परिस्थिती सांगतो. आणि ती पाप वर तरंगत असलेली पाप खाली त्यांचं गिराईक शोधत असतात. मंडपात कोण आहे, मग त्यांचं गिराईक कोण, जे हाताने टाळी वाजवत नाही. लक्षात ठेवा, टाळी अशी वाजवायची बरं का. या जन्मात जर अशी टाळी नाही वाजवली तर देव मनुष्य जन्मच देतो आणि पुढच्या जन्मात देव का अशी टाळी वाजवावी लागते. आता अशी टाळी कोण वाजवतं हे सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडीशी नारायण नासे जीव पण भवरो. भवरो म्हणजे या संसार रूपी सागरातून, संसारामध्ये होणाऱ्या रोगातून तरुण जाण्यासाठी तर आपणाला ही सर्व सामुग्री भगवंताने दिलेली आहे. गाढवानी कधी भजन केलेलं ऐकलं का, कुत्रा कुत्रीनं कधी भजन केलेलं ऐकलं का, नाही ना. पशु पाप पुण्य काय जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हे अनेक दृष्टांत अनेक सिद्धांत मी याच्यासाठी दिले की आपण आपलं आचरण लक्षात ठेवा. देवपूजा करताना सुद्धा आपलं पूर्ण लक्ष देवपूजेवर असावं. काय उगाच जांभळ्या देत देवपूजा करायची उपयोग नाही. लक्षात ठेवा, पाप जर नष्ट करायचं असेल तर कीर्तनामध्ये बसल्यानंतर तिथे हाताने टाळी आणि मुखाने नाम. काल अगोदरच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितले, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नाती. विषय हा सर्वसाधारण लोकांना धरून चाललेला आहे. आलं का लक्षात. झालेली सेवा सद्गुरू चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.